तर शुभ सकाळ मित्रांनो. आज सकाळी उठून आम्ही निघालोय थोडस फिरायला. पोरांचं आवरलंय सगळं. एक मिनिट. पोरांचं आवरलंय सगळ्यांचं. आवरलंय. अरे ते फंबल होत असतं. ते फंबल झालं का खरं बोलत असतं. मी तुम्हाला माहित नाही. तुला पण इंटरव्ह्यू मध्ये फंबल झालं पद्धतीस आले. हा तर कुठं होतो मी? सगळे आवरून निघालोय आम्ही. बाकीचं गोपाचे हा येतो गे. ए बाल्कनीला औषध राहील की? हा घेतली ओमकर. लॉक वगैरे करून ओके मध्ये सगळं नाही का? कसं आहे टेन्शन नको आपल्याला. बरं हे धर्मेश एवढं लाव. हा छत्री का आला? छत्री आता एक जण झाकायपेक्षा सगळे वल्ल व्हायचं. आणू सगळ्यात तीन छत्र आहे का? करे माया 3 छत्र आहे. अरे मग काही टेन्शन नाही. गद्दारी कर बे. तू ये तू भाऊ माझ भाऊ हो लॉक नाही रे भाऊ मी लावणार. मग लॉक लावावं लागेल भाऊ. सगळ्यांना लॉक लावायचं जीवर येतं. तर असं छत्री वगैरे बाहेर पावसाचं सध्या तर वातावरण काही दिसत नाहीये. पण मग छत्री घेणे मस्त आहे, गरजेचं आहे. इथं कुलूप आहे महेश. अरे कुलूप लाव, मला सांगू नको. काय मी कुलूप लावायचं जीवर येतं तुला. काय क्रॉक्स वगैरे आपले रेड टेप सध्या धुवायचे पडलेले आहे पेंडिंग. इथून आल्यावर धुवून टाकावं लागल. मग आहे तर असं सगळे पोरं आम्ही आवरून गेलोय. थोडस फिरू नाही का? आज सॅटरडे 2 दिवस ब्लॉग काढलेला नव्हता. काय नाही रूम मध्ये असलं तर काय नको असा प्रश्न पडून जातो. आणि हे सगळे जात असतात कॉलेजला आणि पावसामुळे मला पण ऑफलाईन क्लास करतात नाही, त्यामुळे मी पण ऑनलाईन करतो. खाली येऊन उभे राहिलेले होते. हा बघा भाऊ, याला ओळखत नसतील तुम्ही. हा ओळखता आम्ही सगळे निघालोय. कॉलेज होती का? अरे भाई त्याच म्हणजे या घटनेमुळे माझे ब्लॉगिंग बंद झाले डायरेक्ट. आता पण होते माणसाला ब्लॉग मध्ये घेतलं, ब्लॉगिंगच बंद झालं. काय अडचण. पुढं जायच्या आधी म्हटलं थोडंफार खाऊन घेऊ नाही का, नंतर खूप टाइम होऊन जाईल. आता करून ठेवलं नाही. अरे प्रथम कुठं राहिला? मेंबर राहिला मीडियल मध्ये असा होता. कुठं आहे? उतरले का? फोन लावून राहिला काय बघू राहिला तो.
मंदिर जवळ पुतला असता आता रिक्षाच्या मागच्या मजा येते पोरांची. सेफ्टी अरे तर आता आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी चाललो येतो. गर्दी खूप दिसते इथे नाही का? कमी 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 आहे. रेग्युलर जास्त असते का? यावेळेस गर्दी कमी. विकेंड आहे ना रे, तरी पण कमी कारण की हां काय झालं? मी तर एडे चाळी करताना इथं समोर एकदम मस्त काम चालू आहे. कोणाला अरे काहीच अडचण नाही, करून टाक. खूप आहे इथे नाही का? असे काम चालू आहे इथे नाही का? काम फुल तयारीत आहे. फुल सेम टू सेम प्रेम मंदिराचा डायरेक्ट प्रतिबिंब काढणार आहे इथं. स्ट्रक्चर स्ट्रक्चर डिझाईन अँड स्ट्रक्चर एकदम असं काम चालू आहे. ट्रॅफिक पण खूप आहे इथे त्या बाजूनं, जोरात काम चालू आहे. दर्शनाला चालू आहे. तिथं सावित्रीबाई फुलेंची फुलेवाडा आहे हा, आणि इथं श्रीमंत दगडूशेठ बाप्पा. खूप गर्दी आहे नाही का इथे? इकडून दर्शनासाठी आता लाईन लावायची आहे. खूप माग लाईन आहे. अरे बाप रे बाप, इतकी लाईन. आम्ही समजत होतो गर्दी कमी आहे नाही का, आणि इकडे जवळपास 500 मीटरची लाईन आहे. 500 मीटर मंदिरापासून पूर्ण माहिती 500 मीटर नसते तरी गर्दी भरपूर आहे. इझिली आम्हाला 3 तास लागलं. खूप फोटो काय लांबून आलं आहे, दर्शनासाठी आलं आहे. आता विकेंड असल्यामुळं तिकडे मध्ये गर्दी तर खूप आहे. अजून तर लाईनच लागते इकडे. खूप लाईन लागते. आता लागलो आहे लाईनीला इथे, तर व्हिडिओ काढून देते नाही. भेटून नंतर दर्शन. सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी अनवेळुत मनवेळुत प्रकट सकल भावी शिक्षणाचा बीजांकुर सकल दर्शन झाले. दर्शन करून मंदिरापासून पुढं निघालं. खूप चांगले दर्शन झाले. वाटत होतं एक 2 तास लागतील, पण 1 तास सुबत नाही लागला आम्हाला दर्शनाला. अतिशय असं मस्त दर्शन मध्ये गेल्यावर खूप छान वाटतं. म्हणजे
काय सांगावं तुम्हाला. आणि इतकं लवकर दर्शन झालं म्हणजे अशी लाईन इतकी लांब होती. हा प्रत्येक वेळेस होतो फक्त बाहेर पडण्याकडचं आता आलं दुसऱ्या लाईन पर्यंत नक्की होते 20 मिनिटात एक वाजून 10 मिनिटात जातो तो 1 वाजून 30 मिनिटात करून बाहेर पडलो. ते म्हणतात ना देवालाच काळजी आपली. तुम्हाला माहित नाही याडा मी तुमच्यासाठी खूप खूप आहे. आधी दर्शन नाही झाले तुमचे आता डायरेक्ट घुसत असे भारी दर्शन झाले. गर्दी पण तरी कमी आहे विकेंड असल्यामुळं आहे तरी पण गर्दी गर्दी कमी आहे. तर आम्ही आता इथं आलेलो होतो. इथं महेशला ओवरची बघायचं म्हणजे नाही का आपलं कमी करतात चांगला होता ते बघायचे आता. ते ओमकारण त्यांना चप्पल बघायची होतं तर नाही इथं मागं असा भव्य असा प्रेम मंदिराचा हो हॅलो गाईस याला फक्त एवढंच येतं हॅलो गाईस. मन असं एकदम खुश झालं नाही का.